नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठाडे आणि आज गौरी आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता आरतीचा आवाज तुम्हाला येत असेल। सर्व घरोघरी आरती चालू झालेली आहेत आणि आज 5 दिवसानंतर गणपती बाप्पाला विसर्जनाची वेळ आलेली आहे मित्रांनो। 5 दिवस सेवा केल्याच्या नंतर मित्रांनो गणपती बाप्पाला आज विसर्जन होणार आहे। तर आता सर्व तयारी चालू आहे घरामध्ये। हे पहा, ही सर्व मंडळी प्रसाद बनवण्यासाठी आहे। हो, हे नैवेद्य दाखवण्याचं काम चालू आहे। हे पहा, कुठे ठेवतात तिथे ना। हे पहा, हे नैवेद्य आहे, हे गणपती बाप्पाला आहे आणि हे गौर मातेला पण ठेवलेलं आहे। सर्व प्रसाद तयार झालेले आहे सर्व। तर हे पहा मित्रांनो, गणपती बाप्पाला आता बाहेर काढलं जात आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि इथे बाहेर आता इथे ठेवलं जाईल आणि गौरी मातेला पण असंच बाहेर आता आणलं जाईल, कारण पूर्ण गावातून मिरवणूक येत असते। नंतर घाई होऊ नये त्याच्यासाठी इथे बाहेर काढून ठेवलं जातं, कारण मिरवणूक जवळ आली की मग वेळ जातो। हे पहा, गौर मातेला पण बाहेर काढलेलं आहे आणि आज विसर्जनाची वेळ आलेली आहे। हे पहा, सर्व घरातील मंडळी पण जमा झालेली आहे आणि आज विसर्जन असल्यामुळे सर्व घरातील मंडळी एकत्र आलेली आहे, कारण मधल्या दिवसामध्ये सर्व काही इकडे तिकडे होती, पण आज सर्व एकत्र आलेले आहेत। हे पहा, हे समोर पण समोरचं आपलं जे घर आहे सरपंच महेंद्र राठाडे यांचं, त्यांची पण तयारी चालू आहे। हे पहा मित्रांनो, हे 5 दिवसाचं जेवढं काय साहित्य जमा होतो गणपती बाप्पाच्या प्रसादाचं कवर वगैरे ह्या टोपल्यामध्ये जमा केले जातात आणि हे सर्व पेपर अगरबत्ती कागद जे काय सगळं आहे ते ह्या 2 पिशव्यामध्ये आहे आणि या टोपल्यामध्ये आहे। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रसादाची तयारी जोरदार चालू आहे आणि सर्व प्रसाद बघा वेगवेगळे ठेवलेले आहे। डाळिंब, सफरचंद, त्याच्यानंतर लाडू वगैरे असतील, मोसंबी आहे, हे पहा मोदक आहेत, खोबरा आहे, सर्व प्रसाद वेगळे ठेवलेली आणि बनवलेली पण आहे आणि काही प्रसाद अजून तयार करत आहेत। हे पहा इथे आणि ह्या प्रसादीमधल्या आता सगळ्या। तर मित्रांनो, ही सर्व आपली फॅमिली आहे आणि सर्व गणपती सणानिमित्त एकत्र आलेली आहे। हे चित्र सारखं बघायला मिळत नाही, पण कोकणात एक मोठा उत्सव आहे गणेश उत्सव, त्या निमित्ताने सर्व एकत्र झालेले आहेत। हे पहा, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, आज गणपती बाप्पाचं 5 दिवस पूजन केल्याच्या नंतर आज विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि सर्व गणेश भक्त इथे जमा झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथे गौर माता आणि गणपती बाप्पा बाहेर काढलेले आहेत आणि राठाडे फॅमिली पूर्ण आहे। आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आज कसं वाटते त्यांना। गणपती बाप्पांचंच विसर्जन होणार आहे। आपल्यासोबत आहेत महेंद्र राठाडे सर, कसं वाटतं आपल्याला? सरपंच काय विसर्जन होताना मन भरून येत आहे। वर्षानंतर येणारा गणेशोत्सव हा खूप आनंद देणारा सण आहे कोकणामधला।
आणि विशेषतः असं आपल्या गावामध्ये गणपतीचं विसर्जन होताना खूप भावुक व्हायला होतं. पण शेवटी आता काय, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाला निरोप देऊया. तर मित्रांनो, ही पूर्ण फॅमिली आहे गणपती सणानिमित्त एकत्र आलेली आहे. आणि हा क्षण फक्त गणपती बाप्पाचं जेव्हा आगमन होतं त्याच वेळेला होतो. सर्व मंडळी जी आहे, मंडणगड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सगळी मिळून आलेली आहे. हे पहा, पूर्ण फॅमिली आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जवराय माता की. थँक्यू मित्रांनो. मित्रांनो, गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आणि हे पाहू शकता तुम्ही. आता नाचण्याचं काम चालू आहे, डान्स चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे गणपतीची मिरवणूक बाहेर निघालेली आहे आणि आलेली आहे आणि आता मला पण गणपती घ्यायचा आहे.
बाप्पा मंगलमूर्ती. हे पहा 69 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, मिरवणूक आता जवळ आलेली आहे आणि काही मिनिटाच्या अंतरावरती आता आपण विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पाचं आणि गौरी मातेचं. मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक चालू आहे. बघू शकता तुम्ही, फुल पब्लिक आहे. मुंबईकर मंडळ सर्व आलेले आहेत, गावचे मंडळ. हे पहा, गर्दी बघा किती आहे. फुल एन्जॉयमेंट चालू आहे आणि सर्व मुंबईकर पोरं आहेत, सर्व एन्जॉय करत आहेत. आता आपण समुद्रावरती आलेलो आहोत आणि इथे विसर्जन करण्यात येते. पहा, खाडी आहे पुढे. आता आपण मंदिरावरती आलेलो आहोत.
आता थोड्याच वेळामध्ये आरती बोलली जाईल. मित्रांनो आता इथे कणं काढलेले आहे. आता विसर्जन करण्याची फुल तयारी झालेली आहे. आता आरती होईल. हे पहा पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर मित्रांनो आता ही गणपती बाप्पाची शेवटची आरती आहे विसर्जनापूर्वीची. तर मित्रांनो अशा पद्धतीने या वर्षीचा गणेशोत्सव पार पडत आहे आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी इथे झालेली आहे आणि गावामधील जवळजवळ 14 ते 15 गणपती आहेत, 10 ते 12 गौरी आहेत आणि त्यांचं विसर्जन होत आहे. हे पहा हे पहा काही मुलं आता समुद्रामध्ये गेलेली आहेत आंघोळ करण्यासाठी. हळूहळू बोल आवाज नाही येत. तर मित्रांनो अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि गणपती बाप्पाला 3 वेळा असं खाली पाण्यामध्ये डुबवलं जातं आणि सोडून दिलं जातं. सर्व मंडळी ही आता विसर्जन करण्यासाठी खाडीमध्ये उतरलेली आहेत. पाहू शकता तुम्ही, मुलं आहेत, मुली आहेत. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त